नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील। या ठिकाणी कापसाचे बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढतील। या ठिकाणी कापसाचे बाजार हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला। आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील। या ठिकाणी कापसाचे बाजार जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचं असेल, या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार। या ठिकाणी कापसाचे भाव या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामधील USDA जो रिपोर्ट आहे, ज्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावावरती दबाव दिसतोय आणि याच्यामुळे सुद्धा देशातील कापसाचे भाव आणखीन काही आठवडे दबावात राहणार। पण एवढी गोष्ट खरी आहे की फेब्रुवारी महिन्यात देशातील असणारी कापसाची ही आवक कमी होत जाणार आहे आणि यंदा देशातील कापूस उत्पादन कमी आहे, त्याच्यामुळे मागणी पुरवठ्यात 100% तफावत निर्माण होणार। ही जी तफावत आहे ती कापसाच्या भावाला फेब्रुवारी महिन्यात आधार देणार। या आधारामुळे जो कापसाचा भाव आहे तो फेब्रुवारी महिन्यात आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसणार। पण ही तेजी अत्यंत जास्त असणार नाही आणि कापसाचा भाव 200 ते 300 ने वाढून 7100 ते 7500 दरम्यान जर दिसला तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं मत। म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जर जानेवारी महिन्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या 2-3 आठवड्यात कापूस विकायचा असेल तर CCI ला विकणं आपल्यासाठी फायद्याचं आहे। जर तुम्ही इथून मार्च, एप्रिल, मे पर्यंत थांबत असाल तरच तुमचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो, कारण तेव्हा कापूस भाव 8000 होऊ शकतात। तर मित्रांनो, आता भविष्यात देशातील बाजारात कापसाचे भाव हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।